वक्तव्य केलेली आहे तर ती पाहता आपला संपर्क तुटलेला आहे महेशजींबरोबर. त्यामुळे मी आता राजकीय विश्लेषक समर खडस यांच्याकडे जाते. समरजी, तोच प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने मला तुम्हाला विचारायचा आहे की एकंदरीतच कुठेतरी काँग्रेसला किंवा अगदी शरद पवारांना सुद्धा तितकंसं प्राधान्य न देता आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी कुठेतरी आपला निर्णय घेतलेला आहे, युतीच्या दृष्टीने वाटाघाटी केलेल्या आहेत, असं सगळं चित्र आहे. आणि एकंदरीतच कुठेही स्पष्टता नाहीये, महाविकास आघाडी असू देत किंवा महायुती असू देत. अशा परिस्थितीमध्ये येत्या निवडणुकांमध्ये काय गणित असतील आणि त्याचा निर्णय काय असेल याचं आपलं आकलन काय आहे? नाही, मला असं वाटतं की महायुतीमध्ये स्पष्टता आहे. महायुतीमधले दोन जे मुख्य पार्टनर आहेत एका विचारधारेचे, म्हणजे भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वाखालची शिवसेना, हे दोघे एकत्र आहेत. महाविकास आघाडीमध्ये मात्र एकवाक्यता नाहीये. कारण मला असं वाटतं की शिवसेना मनसे हेच एकत्र लढतील आणि काँग्रेस ही काही राज ठाकरेंमुळे आलेली नाहीये किंवा राज ठाकरेंच्या विचारधारेशी काँग्रेसचा काहीतरी म्हणजे त्यांना ती पटत नाहीये म्हणून ते आलेले नाहीत असं मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये मला असं वाटतं की एकूणच म्हणजे देशातलं बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातली काँग्रेस ही अत्यंत विस्कळीत पद्धतीने चाललेली आहे, महाराष्ट्रातही आणि मुंबईतही. त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नक्की कोण आहे, ते कसे निर्णय घेतात, कोणत्या आधारावर घेतात, हे म्हणजे आता आम्ही इतके वर्ष राजकारण कव्हर करतोय पण सध्या सांगणं फार कठीण झालंय. दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसमध्ये काय, मुंबई काँग्रेसमध्ये खास करून, की जो कोणी अध्यक्ष होतो त्या अध्यक्षाला इतर जे नेते असतात हे कायम त्याला खाली पाडण्याचं काम करत असतात. खास करून निवडणुकीमध्ये निकाल जर चांगला लागला तर अध्यक्ष अधिक मजबूत होतो, वाईट लागला तर दिल्लीत तक्रारी करता येतात. हे सगळं राजकारण आता सुद्धा होत आहे आणि त्यामुळे काँग्रेसला खूप जागाची अपेक्षा असते कायम. तशा जागा म्हणजे शिवसेना, उबाठा आणि मनसे ही एकत्र आल्यानंतर मिळणं शक्य नाही. काँग्रेसला किमान म्हणजे त्यांची मागणी 3 आकडी जागांची होती, पण किमान 90 जागा तरी आम्हाला मिळायला पाहिजेत असं त्यांच्या नेत्यांचं म्हणणं होतं. तर 90 जागा जर काँग्रेसला सोडल्या तर मग उरलेल्या जागांमध्ये शिवसेना आणि मनसे हे कसे लढणार, हा मुख्य मुद्दा आहे. त्याच्यामुळे काँग्रेस वेगळी लढते. राष्ट्रवादी शरद पवार यांची मुंबईतली ताकदच इतकी मर्यादित आहे की ते काय कुठेही म्हणजे ते कुठल्याही आघाडीत गेले तरी त्यांचं सगळं काम मर्यादित आहे मुंबईमध्ये. त्यांना 5-10 जागांच्या पलीकडे म्हणजे त्यांचा स्टेकच नाहीये. ते मागताना किती मागतात तो भाग वेगळा. त्याच्यामुळे महाविकास आघाडी विस्कळीत झालेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये आता ठाकरे बंधूंना काँग्रेसची आणि शरद पवारांची साथ गरजेची आहे असं वाटतंय तुम्हाला, का ती गरज आता या क्षणाला वेगवेगळी आहे प्रत्येक पक्षाची आणि प्रत्येकाच्या नक्कीच त्यामुळे भूमिकाही वेगळ्या आहेत असं वाटतंय? नाही, मुंबईमध्ये म्हणताय तुम्ही का? मुंबईमध्ये प्रामुख्याने. मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांची साथ तुम्ही म्हणताय? शरद पवारांची तर नक्कीच, पण त्याचबरोबर काँग्रेसचीही साथ गरजेची आहे का? काँग्रेसची थोडी साथ गरजेची आहे असं मला वाटतं. काँग्रेस जर शिवसेना, मनसे आणि काँग्रेस अशी आघाडी जर झाली तर तिची ताकद नक्कीच सायझेबल असेल. म्हणजे ती जिंकेल न जिंकेल याबद्दल मी बोलणार नाही, पण शरद पवारांच्या साथीने फार काही मुंबईमध्ये फरक पडेल असं मला वाटत नाही. काँग्रेसची साथ मिळाली तर एक काही काँग्रेसचा नाही म्हणलं तरी मुंबईमध्ये एक जनाधार आहे हे मान्य करावंच लागेल आणि तो जर ऍड झाला याच्यामध्ये तर त्याचा फायदा होईल. नक्कीच. महेशजी, काँग्रेसची साथ जर मिळाली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो तुमच्या युतीला, राज ठाकरेंच्या सोबतच्या, असं मत आहे. आणि त्याचबरोबर कुठेतरी जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं किंवा जागा कुठल्या पक्षाला हव्यात ह्याच्यावरनं सगळी बोलणी फिसकटली आहेत का काँग्रेसची? कारण तशा पद्धतीचं एक विश्लेषण आहे. कसं आहे, आमच्या इथे जागा वाटप आणि हे सगळं आमचे वरिष्ठ नेते बघत असतात, त्यामध्ये आम्ही काय बघत नाही. परंतु आजपर्यंत महाविकास आघाडी एक चांगल्या परीने काम करत होते. त्यात राजसाहेब सुद्धा सामील झाले, त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला. परंतु शेवटी प्रत्येक पक्षाची विचारधारणी वेगळी असते. काँग्रेसचा नारा पहिल्यापासून स्वबळावर होता. आमचे उद्धव साहेबांनी अजूनपर्यंत कुठला एक शब्द सुद्धा पुकारला नाही, सगळे एकत्र लढूया असाच नारा आहे. परंतु आता शेवटी प्रत्येक पक्षाचा एक निर्णय असतो. त्या प्रक्रियेत काँग्रेसने आपला निर्णय पहिलाच जाहीर केला मुंबईच्या अध्यक्षांनी.
बरं, आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानेच आता पुढे तुम्ही त्यामुळे तुमची वाटचाल केलेली आहे असं तुम्ही म्हणताय. समरजी, आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे किंवा एकसंध महायुती लढणार आहे, परंतु अजूनही कुठेतरी सातत्याने असं जाणवतं की शिंदे आणि भाजपमध्ये मनभेद अजून काही काही ठिकाणी आहेतच. आता याचा परिणाम निवडणुकीमध्ये आणि भविष्यामध्ये महायुतीवरती होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? कसं आहे पटकन घे, की पटकन घे. एवढी मोठी सत्ता आहे भाजपची की काय मनभेद असले मतभेद असले तरी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष त्यातनं काही वेगळा निर्णय घेण्याची ताकद ठेवतात किंवा तसं ते करतील असं काय मला वाटत नाही. परंतु निवडणुकीमध्ये जरूर या मनभेदाचा परिणाम होणार. म्हणजे आता इथे दरेकर साहेब आहेत, तर दरेकर साहेबांच्याच मतदारसंघामध्ये म्हणजे जिथनं ते विधानसभा लढवायचे त्या विधानसभेमध्येच प्रकाश सुर्वे आणि दरेकर यांचं एकमत होईल का याबद्दल मला शंका आहे. ते कदाचित आता म्हणतील की आमचं एकमतच आहे, परंतु असे अनेक ठिकाणी फॅक्टर्स असणार आणि ते ऑब्व्हियस आहे. म्हणजे राजकारणामध्ये स्पर्धा तर असतेच, त्यामुळे त्या स्पर्धेतनं अंतिमतः काही ठिकाणी एकमेकांची म्हणजे उमेदवारांबद्दल पाडापाडी जरी नाही झाली, बरोबर आहे, म्हणजे कुठेतरी तरी कुरघोड्यांचं राजकारण होणार महायुतीतल्या कुरघोड्यांचं महायुतीत राजकारण सुद्धा होणार. होणार यात असं काही तुम्ही म्हणजे म्हणताय. प्रवीणजी, काय म्हणाल याबद्दल? कुरघोड्यांचं राजकारण होणारच जरी महायुती एकसंध दिसत असली तरी. नाही, मला वाटतं समर खडस साहेब यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने